पण यात्रेला गेला होतात, मग इतक्या लवकर कसे काय आलात? सांगतो. मला माझी यात्रा अर्धवट सोडून यावं लागलं, कारण मला एक दृष्टांत झाला. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे आलोय. या ना, आपण आत या, बसा, या. गुरुजी, काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची असं म्हणालात, पण म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही ना? घाबरण्याचीच गोष्ट आहे. तुमच्या मोठ्या नातीवर एक मोठं संकट कोसळणार आहे. गुरुजी, मी तर देवीकडे सतत प्रार्थना करत असते की माझी मोठी नात जिथे असेल तिथे सुखरूप असू दे आणि ती लवकरात लवकर आम्हाला भेटू दे. ती या घराची खरी वारसदार आहे. तिची आमची भेट होऊ दे, ती या घरी येऊ दे. आणि हे तुम्ही काय सांगताय? पण मग ते संकट टाळावं म्हणून काही उपाय असेल ना गुरुजी? म्हणजे काही पूजा, होम, काही तरी करता येईल ना? हे बघा, कुठलंही कठीण व्रत असेल तरी सांगा मला. मी माझ्या नातीच्या जीवासाठी काही करायला तयार आहे. तुम्ही उपाय सुचवा आणि तिला वाचवा गुरुजी. ताई, तुम्ही आधी शांत व्हा बघू. शांत व्हा. तुमच्या मनाची घालमेल मी समजू शकतो. अहो, पण म्हणून तर मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलोय ना. आणि हे बघा, तुम्हाला खूप काही करण्याची गरजच नाहीये. मी तुम्हाला रक्षामंत्र दिलाय ना, सातत्याने त्या मंत्राचं पठण करा म्हणजे झालं. देव पाठीशी आहे. आपण म्हणतो ना, देव तारी त्याला कोण मारी. पण नशिबाचे भोग भोगावे लागतातच. या सगळ्या संकट काळात देवच तिला मार्ग दाखवेल. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही फक्त एक गोष्ट करा, तिच्यासाठी सतत, अगदी सतत प्रार्थना करा. येऊ आम्ही? हो गुरुजी. ऑल सेट. आता त्या कमळीने त्यात पाणी टाकलं की धमाकवणार. धमाका झालाच पाहिजे. गुरुजी, मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. विचारा. आईंची मोठी नात कोण आहे आणि कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? हो, माहिती आहे ताई. मी या कुटुंबाचा कुलगुरू आहे आणि कुलगुरू या नात्याने या कुटुंबाविषयी मला सगळीच माहिती आहे. पण त्याही आधी मी फक्त आणि फक्त माझ्या देवाचा भक्त आहे. आणि देवाला तर सगळंच ठाऊक असतं, सगळ्यांच्याच विषयी. त्यामुळे तुमच्याही विषयी देवाला सगळंच ठाऊक असणार का? एक सल्ला देऊ. जाणून बुजून स्वतःचं नशीब बदलण्याचा प्रयत्न करू नका. जे आपल्या नशिबात असतं तेच घडतं आणि तेच घडणार. नशीब बदलणारे तुम्ही आम्ही कोण? हां, पण एक गोष्ट आपल्या हातात असते. ती गोष्ट म्हणजे आपली कर्म. आपण नेहमी चांगली कर्म करावी. राहिला प्रश्न अन्नपूर्णा देवी यांची मोठी नात कोण आहे, कुठे आहे, योग्य वेळ येईल तेव्हा देव सगळ्यांना सांगेलच. मी फक्त एवढंच सांगू शकतो की ती वेळ आता फार दूर नाही. येऊ मी? कमळी, याचं काय आहे मध्ये? कमळी, तुझ्याकडे एक्स्ट्रा पेन आहे का? माझ्या पेनाची शाई संपली आहे. देतो, थांब. हां.
थँक्यू. शंभू तुझं काय काम आहे टेबल जवळ? काही नाही सर, ते पेनाची शाई संपली होती म्हणून आलो होतो. सॉरी सर. आणि का महाजन काय लक्ष कुठे तुमचं? Nothing, I was just experimenting. If I'm doing it right or not. बरं चालू द्या तुमचं एक्सपेरिमेंट. अनिका काय झालं बघू डोळे उघड. अनिका काय उठले बघू ते जरा. डोंट टच मी गावचॉप. एक मिनिट काय झालं अनिका? एक मिनिट अनिका काम डाऊन. बघू मला काय झालंय. नाही उघडू शकत रे. फाईन आपण डॉक्टरकडे जाऊया. चला मी बी येतो. नको तुम्ही सुरू ठेवा प्रॅक्टिस. मी सगळं जाऊन येतो. चल. आय कांट सी एनीथिंग. डोंट वरी, विल गो टू द डॉक्टर. असंच असतंय, जे पेराल तेच उगवते. देव हाय या जगात. काय रे काय? राहू दे. मोठं काम चाललंय. कुठल्या कामासाठी आलंय तिथे? आली होती का कमळीची आई? कधीपासून इथं आहे बसून आम्ही, ती बाई दिसलीच नाही. मला काय वाटतं ती या गावात नाही. मी सुद्धा मुंबईला जाते. तुम्ही नाही, मी. तुम्ही तिघांनी इथेच थांबायचं. घर आहे शेवटी, येणारच ना कधीतरी परत. अरे पाखरू आहे पाखरू. बाहेर कितीही घिरट्या घातल्या ना तरी शेवटी घराकडे यावं लागणारच. आणि एकदा का घराकडे आलं का आपण काय करायचंय? सब कापायचंय. निघतेय मी मुंबईला निघतेय. ये इथे नाही लावायचे पिशण्यासाठी, कळलं ना? अरे काय दारापर्यंत सोडायला याची काय पद्धत आहे का नाही? हा चरू काकी, बड्डे तू आलो. ते माणसं म्हणत होती घरचं आलं. तुम्ही बरं आहे ना? तुम्हाला काय झालं नाही ना? अहो पण झालं कसं काय? कुणी मुद्दाम केलं का?